शेवटी काय हो, जेवण फक्त पोट भरायला नसतं, तर मनाला शांतता द्यायला हवं. आणि ती शांतता देणारं खरं जेवण म्हणजे एकदम साधं सरळ जेवण. अशीच आहे आपली आजची छान अशी गरमागरम वाफाळता डाळ भात आणि गरमागरम उकळती कढी. पावसाच्या थंडीच्या दिवसात जर असं गरमागरम खायला भेटलं ना, प्रत्येक घासाघाणीक ना खरं सुख काय असतं ना ते नक्कीच जाणवणार. चला तर मग आज आपण डाळ भात आणि कढी बनवायला घेऊया. तर डाळ भात बनवण्यासाठी इथे मी 2.5 वाट्या इंद्रायणी तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ घेतली. डाळीचं प्रमाण तुम्हाला जसं आवडेल त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता. आता आपण हे डायरेक्ट कुकरमध्येच करतोय, तर 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलं. त्याच्या दुप्पट पाणी घातलं आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. पाव चमचा हिंग घालायची, कारण डाळी आहेत म्हटल्यानंतर हिंग आवश्यक आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाव चमचा परत हळद घालतोय. हळदीने टेस्ट खूप छान पण येते. आणि डाळी लवकर शिजण्यासाठी अर्धा चम्मच तेल घालून घेतला. आता आपण हा कुकर लावून घ्यायचा आहे. नेहमीप्रमाणेच या कुकरला मध्यम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. याला जर तुम्ही जिरे मोहरीची फोडणी घालून हा भात केला ना, छान अशी ही डाळ खिचडी पण तयार होते बरं का. चला 3 शिट्ट्या झाल्यात, गॅस बंद केला. आता आपण कढी बनवायला घेऊ. तर 1 मोठी वाटी इतकं मी दही घेतलं. दह्याच्या ऐवजी तुम्ही ताक घेतलं तरी चालेल. थोडीशी पिठी साखर घालून घेतली. इथं मी 1.5 चमचा इतकं बेसन घेते, कारण कढी आपल्याला पातळ हवी आहे, पिण्यासाठी पाहिजे किंवा भातावर घालून खाण्यासाठी पाहिजे तर पातळ असावी. त्यासाठी 1.5 चमचा इतकं बेसन पीठ पुरेसं आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घातले आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, छान असं हे रवीने घुसळून घ्यायचं. आणि त्यानंतर मग इथं मी 1.5 ग्लास इतकं पाणी घालून घेतले. पाणी घातल्यानंतर पण परत एकदा व्यवस्थित हे रवीने घुसळून घ्यायचं, त्यामुळे कढी ही छान होते. ही तयारी झाली. आता फोडणीची तयारी करू. तर इथं मी 4 मिरच्या घेतल्यात, त्याचे फक्त 2 मोठे तुकडे केले, म्हणजे ते कसे कढीत अलगद बाजूला काढता येतात. कोथिंबीर घेतली, कढीपत्त्याची पाने घेतले, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या, म्हणजे कढीला छान अशी चव येते. फोडणीसाठी गॅसवरती पातेलं ठेवलं. गॅस बारीकच ठेवलाय आणि त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचे तेल घातले. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप घातलं ना, फोडणी खूप छान होते. तेल तापल्यानंतर मी इथं थोडेसे मोहरी तडतडू दिले. मग जिरे घातले. जिरे फुलले की हिंगाची फोडणी दिली. तूप किंवा तेल अगदीच गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा आणि मग त्यात हळद घालायची, मिरच्यांचे तुकडे घालायचे, ठेचलेला लसूण घालायचा आणि कढीपत्त्याची पाने पण थोडीशी तोडून घालायची, म्हणजे त्याची टेस्ट छान कढीमध्ये उतरते. फोडणी ही करपली नाही पाहिजे, अशा पद्धतीने ही खमंग फोडणी झाली पाहिजे, तरच कढीला मस्त अशी चव येते. तर इथे नंतर आपण गॅस लावून घेऊया आणि त्यानंतर आपण बनवलेले ताक बेसनचं मिश्रण होतं ते ह्या फोडणीमध्ये घालून घेऊया. जेव्हा हे ताक ह्या फोडणीमध्ये ओततो ना, तेव्हा मस्त असा घमघमाट, एकदम वास घरामध्ये दरवळतो. त्यामध्ये मी थोडंसं परत पाणी घातलं, अर्धा ग्लास, पूर्ण भांडं विसरून परत त्यामध्ये घातलेलं आहे, म्हणजे जवळपास माझे इथे 2 ग्लास पाणी यामध्ये मी घालून घेतलं. आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स केलं. कढी उकळायला ठेवायची आणि ही कढी वतू जाणार नाही याची मात्र काळजी घ्यायची. कढी वतू गेली की मग मात्र ह्याची टेस्ट पूर्ण निघून घेतली. तर हिच्याकडे संपूर्ण लक्ष द्यायचं, सतत ढवळत राहायचं. कढीला ह्या जेव्हा उकळी येईल ना, तेव्हा याला सतत हलवत 4 ते 5 मिनटं छान असं शिजू द्यायचं. कमी जास्त साखर मीठचं प्रमाण बघून वरून परत ॲड करायचं. इकडे गरमागरम बघा आपला डाळ भात पण तयार झालेला आहे. एकदम मऊसूत आणि एकदम मस्त असा शिजलेला आहे. त्याचा वास पण खूप छान येतोय बघा. अशा पद्धतीने जर डाळ भात आणि कढी केली ना, खरं म्हणजे खरं सुख काय असतं ना खाण्यातलं, ते तुम्हाला नक्की कळणार. आणि अशा पद्धतीने आपण कढी केली आहे, परंतु ती कढी पण बघा कुठेच फुटलेली नाही. म्हणतात ना कढी किंवा ताक हे फुटतं, परंतु ही कढी एकदम भारी झाली आहे. आता 3 ते 4 मिनटं कढी छान उकळली आहे. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता चला खायला घेऊया गरमागरम डाळ भात आणि कढी. कशी वाटली रेसिपी
मग अवश्य कमेंट करून पण सांगा. आवडली असेल रेसिपी तर सबस्क्राईब पण करा आणि बाकीच्या इतरांना ही रेसिपी शेअर पण करा. धन्यवाद.